माझे नाव सुधा आहे. माझे लग्न होऊन बरेच वर्ष झाले होते. मला एक मुलगा होता. माझा नवरा हा दारूच्या व्यसनी गेला होता. तो रोज दारू पिऊन यायचा आणि घरी कधी पैसे देत असे नाही तर पूर्ण पैशाची दारू पित असे. काही दिवसांनी कळले की त्याला जुगारचे पण व्यसन आहे आणि आधीपेक्षा आता त्यांचे दारूचे प्रमाण पण वाढले होते. आता घरी पैशाची गरज भासत होती म्हणून मी कामाला लागायचे ठरवले आणि विचारपूस करून एका फ्लॅट मध्ये काम करू लागले. आता काम करून मला 2 महिने होऊन गेले होते आणि त्याच फ्लॅट मध्ये एक तरुण राहायला आला. मी जिथे काम करत होते त्याचा तो रिलेशन मध्ये होता. तर एक दिवस मला माझी मालकीण म्हणाली, तुला जर कामाची आवश्यकता असेल तर तू राजेशच्या घरी काम करू शकते. त्यांनी मला एक कामासाठी बाई सांगितली आहे. मी मालकीणला हो म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी तिथे गेले. मी दाराची बेल वाजवली. त्याने दार उघडले आणि मला आत बोलवले. त्याला अगोदरच मालकीण बाईने सांगितले होते. त्याने माझे नाव विचारले. मी आपले नाव सुद्धा सांगितले. तो मला म्हणाला, तुम्हाला घरची सर्व कामे करावी लागेल आणि मला पगार बद्दल विचारले. मी त्याला 5,000 सांगितले तर तो म्हणाला, मी तुला 6,000 देतो, पण काम पूर्ण तसेच चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. मला तर फार खुशी होत होती कारण मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती आणि आता घरी पण सर्व सुरळीत होईल याची खुशी होती. मी त्याला ठीक आहे साहेब म्हणाले. तर तो मला म्हणाला, मला साहेब म्हणू नको, मला तू राजेश म्हणू शकते. आता मी त्याच्याकडे कामाला जाऊ लागले. हळूहळू आमचे बोलणे होऊ लागले. पण तो फार छान बोलायचा. जेव्हा माझ्या सोबत बोलत असताना तो कधीच मला मोलकरीण म्हणून बोलायचा नाही. तो असा बोलायचा जणू मी त्याची कोणी रिलेशन मधली आहे. तो अनेक वेळा काहीतरी खायचे घेऊन यायचा आणि मला देत होता आणि मला घरी पण घेऊन जा म्हणत असे. आणि तो मला एक दिवस माझ्या बद्दल विचारू लागला. मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. माझा नवरा दारू पितो तसेच जे होते ते. तो ऐकून थोडा नाराज झाला आणि मला म्हणाला, तो किती छान आहे आणि तुला नवरा का बर असा मिळाला. मी त्यावेळेस चूपच होते आणि आता मला तिथे काम करून 3 महिने होऊन गेले होते. तसेच तो मला एक आपली मैत्रीण या नात्याने बोलू लागला. तसेच मला एकदा तो म्हणाला पण होता, तू माझी मैत्रीण आहे. मला फार छान वाटत होते कारण कोणीतरी मला चांगले समजले होते. नाहीतर घरी राहून मला तीच अवस्था आठवत होती. आता त्याचे आणि माझे फार बोलणे होत होते. तसेच आता त्याचे लक्ष माझ्याकडे जास्त असायचे. तसा मला पण तो माझ्या मनात भरू लागला होता कारण मला पण भावना होत्या. पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हते. तो तर अगदी बिलकुल मैत्रिणीसारखा माझ्यासोबत बोलायचा आणि त्याचे आता माझ्यासोबत मस्करी पण करू लागला होता. मला हे त्याच्या वागणे थोडे वेगळे वाटायचे पण मनातून मला फार छान वाटू लागले होते कारण माझ्या पण मनात अनेक गोष्टी दडलेल्या होत्या आणि तो होता पण तसाच की कुणाचाही मनात बसण्यासारखा. तो माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचा. मी आले की मला जेवायला लावायचा आणि माझ्या पगार पण वेळेवर द्यायचा. तसेच मला पण तिथे कामाला आहे असे वाटत नव्हते आणि असेच दिवस जाता जाता माझे मन पण त्याच्याकडे धावू लागले. पण मी त्याला कळू देत नव्हते आणि त्याची पण नजर सतत माझ्याकडे असायची. तो आला की माझ्या जवळ जवळ करायचा आणि त्याच्यामुळे मला पण फार वेगळे वाटू लागले होते आणि असेच होऊन त्याचे वागणे आता थोडे वेगळेच होत होते. तो आला की माझी खोड काढून मस्करी करायचा आणि त्यामुळे मला थरकाप सुटायचा. असेच करता करता आणि दिवस निघून गेले आणि आता आम्ही फार जवळ येऊ लागलो. मी पण या गोष्टी अनुभवला नव्हता त्यामुळे मला पण हव्या हव्याशा वाटू लागल्या आणि त्याच्या वागणे पण असेच दिसून येत होते. आणि एक दिवस मी काम करत होते आणि अचानक लाईट गेली. सर्वत्र अंधार पसरला होता. मला तर भीती वाटायला लागली होती आणि माझा मोबाईल पण माझ्याजवळ नव्हता. मी कसे तरी त्याच्या खोलीत पोहोचले आणि तो समोरून येत होता आणि एकदम मी त्याच्या जवळ. त्यांनी मला पकडले आणि मला म्हणाला, काय झाले. मी त्याला म्हणाले, मला अंधाराची फार भीती वाटते. पण आता पण मी त्याच्या जवळ होते. आता मला पण फार वेगळेच वाटू लागले होते आणि अंगात सर्वत्र आग पसरू लागली होते आणि काय करावे काय नाही समजत नव्हते. त्याच अवस्थेत तो माझ्याकडे बघत होता आणि हळूहळू त्यांनी मला आणि मी तर फार गोंधळून गेले होते. आता मला त्याच्या अनेक गोष्टी मला छान वाटू लागल्या होत्या आणि मला त्या गोष्टीमुळे फार आनंद होत होता.
माझ्या आनंदात मी त्याला प्रतिसाद देऊ लागले होते आणि तो प्रतिसाद घेऊन मला दुप्पट आनंद देऊ लागला होता. माझ्या मनातल्या अनेक गोष्टी आज पूर्ण होत होत्या. आता मला ही वेळ फार मौलाची वाटू लागली होती आणि आम्ही त्या वेळेचा आनंद घेऊ लागलो होतो. तसेच काही क्षणात लाईट आली आणि मी आपल्या कामाला लागले. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आमचे सुख व्यक्त करत असतो आणि त्याने माझे पगार वाढ पण केली आहे. तसेच मला प्रत्येक महिन्यात राशन पण आणून देतो आणि इतर गोष्टी पण पुरवतो आणि आमची आधीपेक्षा जास्त मित्रता वाढली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर गोष्टी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.